साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर येथे आंतरभारती स्नेहमिलन मेळावा उत्साहात संपन्न। सोलापूर आंतरभारती ट्रस्ट संलग्नित आंतरभारती शाखा सोलापूरचा स्नेहमिलन मेळावा 25 डिसेंबर रोजी नागेश करजगी ऑर्चिड स्कूल येथे उत्साही वातावरणात संपन्न झाला। पांडुरंग नाडकर्णी गोवा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या स्नेहमिलन मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर हिरेश स्वामी यांनी साने गुरुजी, यदुनाथ थत्ते व स्वर्गीय सदाविजय आर्य यांच्या आंतरभारती कार्याविषयी विस्ताराने वक्तव्य केले। प्राचार्य नरेश बदनोरे यांनी साने गुरुजींच्या स्वप्नाप्रमाणे समाज संवाद व संवेदनाची भूमिका बाळगण्याचे आवाहन केले। अमर हबीब आंबेजोगाई यांनी आंतरभारती म्हणजे मात्र भाषांतर कार्य नसून सद्वृत्तीमूलक समाज अभियान आहे असे नमूद केले। संगीता देशमुख वसमत यांनी आपल्या वक्तव्यात 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी स्मृतिदिनी शांती मोर्चा आयोजित करण्याविषयी आवाहन केले। डॉक्टर DS कोरे पुणे यांनी आपल्या वक्तव्यात जनमनात धर्मजातीतील भावनेची पेरणी करून समाज जागृती करण्याचा संदेश दिला। प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी यांनी साने गुरुजी प्रणीत आंतरभारतीच्या विचारधारेनुसार आपली विचार आचारचर्या असावी असे आवाहन आपल्या भाषणात केले। मेळाव्याचे अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी यांनी साने गुरुजी प्रणीत आंतरभारतीच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन त्यावर अंमलबजावणी करण्याची विनंती श्रोत्यांना केली। त्यातूनच अशा मेळाव्याची सार्थकता सिद्ध होईल असेही ते म्हणाले। मेळाव्याचे प्रमुख वक्ते डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी आपल्या वक्तव्यात सोलापूरचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान या विषयावर सूक्ष्म व सविस्तर व्याख्यान दिले। साने गुरुजींच्या आंतरभारती प्रार्थनेनंतर मनीषा दिदे हैदराबाद यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व साने गुरुजी आणि सदाविजय आर्य यांच्या प्रतिमांचे पूजन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले। उदगीर येथील कार्यकर्ते शिवलिंग मठपती यांना आंतरभारती ट्रस्टच्या वतीने सदाविजय आर्य उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। स्वागताध्यक्ष कुमार करजगी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले। मनीषा दिदे हैदराबाद यांनी उद्घाटकीय मनोगत व्यक्त केले। व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। प्रारंभी आंतरभारती सोलापूर शाखेचे प्राचार्य सुभाष शास्त्री यांनी प्रास्ताविक केले। उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद शहा, सचिव प्राध्यापक डॉक्टर राजशेखर नळगे, कोषाध्यक्ष अरुण धुमाळ, सहसचिव गणेश लेंगरे, प्राध्यापक धरेप्पा नागनसुरे, सुनील वसाळे सर, डॉक्टर जयश्री मेहता आदींनी मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। भोजन अवकाशनंतर ऑर्चिड स्कूल व ग्लोबल विलेज कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। खुल्या अधिवेशनानंतर शाखा सचिव डॉक्टर नळगे यांनी आभार मानले। प्राध्यापक डॉक्टर अमिता जावळे यांनी सूत्रसंचालन केले। या मेळाव्यासाठी विविध राज्यातून महाराष्ट्राच्या विविध भागातून आंतरभारतीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते।